सत्ताधारी पक्षांच्या तीनही पक्षांनी अशा लोकांना उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. मग अजित पवारांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदेचा असेल किंवा भारतीय जनता पक्ष, या जर याद्या आपण पाहिल्या, तपासून पाहिल्या, तर या पेरोल म्हणजे रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना तिकीट देण्याचं, उमेदवारी देण्याचं काम भारतीय जनता पक्ष, अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्षाने केलेलं आहे. त्यामुळं अगदी मनसेच्या उमेदवाराचा खून झाला. इथं अरुण सावंत बसलेले आहेत. त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेविकेच्या पतीला नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये इथं अजित पवारांच्या पक्षाच्या लोकांनी मारल्याचे आरोप होत आहेत. मग हे नेमकं महाराष्ट्रामध्ये चाललंय काय, याचा निवडणुकांवरती या दडपशाहीचा परिणाम होतोय आणि भाजप निवडणुका मॅनिप्युलेट करते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अवधूत वाघ उत्तर देतील, पण मुंबईमधला एक महत्वाचा विषय बदलतोय. पटकन प्रणितांकडून माहिती घेऊ आणि मग अवधूत वाघ उत्तर देतील. जी, ठाकरे गटाच्या पूजा महाडेश्वर विजयी झालेल्या आहे. मुंबईतून आणखी महत्वाची बातमी, ठाकरे गटाच्या पूजा महाडेश्वर या मुंबईतून विजयी झालेल्या आहेत. मुंबईचे माजी महापौर राहिलेल्या विश्वनाथ महाडेकरांच्या त्या नातेवाईक आहेत. पुढची बातमी देतात प्रणिता. तर मुंबई शिवसेनेच्या ज्योती खान यांचा पराभव झालेला आहे. ठाकरे गटाच्या सकीना शेख ह्या विजयी झालेल्या आहेत. मुंबईत ठाकरे गटाच्या पूजा महाडेश्वर विजयी झालेल्या आहे. मुंबईतील ही महत्वाची माहिती समोर येते. तर ठाकरे गटाच्या अलका राऊत मुंबईत पराभूत झालेले आहे, त्यांचा पराभव झालेला आहे. ठाकरे गटाचे दीपक सावंत हे आघाडीवर आहे. पुन्हा जाऊयात चर्चेकडे. आपण चर्चेच्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचत मला उत्तर अपेक्षित आहे. थोड्या वेळापूर्वी बालाजी गाडे जे बोलत होते ते आपण ऐकलं. सर्व प्रकारे यंत्रणा ताब्यात घेऊन आपण निकाल फिरवल्याचा आरोप आहे. शेवटी काय नाचता आहे ना अंगणवाकडे. ज्या पक्षाने एका वेळी उमेदवारी दिली त्याबद्दल. अहो साहेब, जरा मला बोलू दे. हो, काय तुम्हीच बोलणार का? बोलू दे मला. नाही, तुम्हीच बोला. बोला. ज्या पक्षाने एकेकाळी मुंबई महानगरपालिकेमध्ये 1992 ते 1997 5 वेळा लगातार आपला महापौर आणला होता. साईच्या साई लोकसभा काँग्रेसच्या ताब्यात होत्या. इथे मुरली देवरासारखे, गुरुदास कामत सारखे जे केंद्रावर मंत्री झाले होते, असे मोठे मोठे नेते होते. हल्लीच्या काळातली गोष्ट सांगतोय. इव्हन मिलिंद देवरा हे मंत्री होते काँग्रेसचे. अशा मुंबई महानगरामध्ये जर काँग्रेस साधारण 11 पर्यंत दिसत असेल तर काँग्रेसची पूर्ण वाताहात लागली आहे हे आपण समजायला हरकत नाही. काँग्रेसचा जो जनाधार होता आणि मुख्य म्हणजे मुस्लिम जनाधार होता